आपल्याला म्हणजे नामांत. चला सामन्याला सुरुवात होते. अंतिम म्हणजे पहिली षटकातील पहिला चेंडू. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू ओ पडदा चेंडू निर्धार आणि मात्र त्रिफळा जातो. बॅटरला मात्र परतावा लागताय. अप्रतिम टर्न होता बॉलचा आंबेडकर या संघाकडून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते केदारनाथ प्रसन्न आंबेडकर या संघादरम्यान. चला पुन्हा एकदा नवीन बॅटर देवन या संघाकडून. चला सामन्याला सुरुवात. हा सुद्धा खराब चेंडू आहे परंतु उंच टोळावर आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण आणि मात्र गगनचुंबी षटकार. षटकाच्या दिशेने मात्र 7 धावा मिळत आहेत. चला पुन्हा एकदा अंतिम आणि पहिल्या षटकातील काहीच चेंडू शिल्लक असताना पाठलाग होतोय डोंगर उभा करण्याचा देवून या संघाकडून. पुन्हा एकदा तोच तोळा मात्र चौकारच्या दिशेने मात्र धाव संख्येत मात्र उत्सुकपणे ताकदीने चांगल्या ताकदीने भरपाई होते. धाव संख्या पोहोचते 11वर. पुन्हा एकदा स्वरूपात भाषा. चला पुन्हा एकदा उंच टोळण्याचा प्रयत्न होता परंतु रनआउट. बॅटरचा परतावा लागतोय. चांगला बॉल होता, टर्न होता बॉल मध्ये मात्र निर्धार चेंडू. पुन्हा एकदा नवीन बॅटर. उंच टोळ्या तोच टप्पा आणि तोच बॉल आणि 30 स्विंग चांगला टप्पा मिळतो आंबेडकर या संघाकडून. न समजलेला चेंडू मात्र बॅटरला. पुन्हा एकदा निर्धार 2 चेंडू मात्र निर्धार गेलेले आहेत. पुन्हा एकदा मात्र खराब चेंडू मिळतोय. त्यांचा हात फिरवताय. भाईच्या दिशेने बॉल धावतोय. धाव संख्येत भरवतोय. धाव संख्या पोहोचते 11वरच. पुन्हा एकदा एक धाव, दुसरी धाव, तिसऱ्या धावेच्या मागापर्यंत 3 धावा उत्सुकपणे पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावेच्या भरीनुसार धाव संख्या पोहोचते 15वर. 16 माफ करा 16 धावा. पुन्हा एकदा चेंडू मात्र जास्त दिशा बॉल एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीची माग, तिसऱ्या धावीची सुद्धा माग आहे. उत्सुकपणे 3 धावा पूर्ण झाल्या. 3 धावेच्या भरीनुसार धाव संख्या पोहोचते मात्र 19 धाव होणार एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा उंच टोळा हवेच्या दिशेने मात्र आणि मात्र गगनचुंबी षटकार. या षटकाच्या दिशेने मात्र धाव संख्येत चांगल्या ताकदीने उंचाईने भरपाई होते. धाव संख्या पोहोचते 25वर आणि चांगली 6 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान ठेवलं होतं देवण या संघानं आंबेडकर या संघावर. जिंकण्यासाठी मात्र 6 चेंडू आणि 26 धावा ठोकायच्या जिंकण्यासाठी. क्षेत्रक्षण समजून घ्या देवण या संघानं. चला सलामीचे फलंदाज मात्र सज्ज. रोहितच्या स्वरूपात स्ट्राईक करेल. पहिला आणि अंतिम षटक घेऊन आला तो आपला आहे तो भाचा राजमाडी टाळ्या. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक देतो रोहित. बघूया 6 चेंडू 26 धावा. उंच टोळाला हवेच्या दिशेने टोळाला मात्र आणि मात्र आणि हा षटकार गगनचुंबी षटकार. जबरदस्त बा. अरे काय टप्पा होता तुझा बॉलचा आणि आपल्या टीमसाठी हाच टप्पा आपल्याला आणि हाच देखावा आपल्याला दाखवून आपल्याला टीमकडे जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे. जबरदस्त षटकार ठोकलाय तो रोहितच्या स्वरूपात. पुन्हा एकदा बघूया आणि तो टप्पा घेतलेला परंतु आणि हा चौकार. प्रतिम बॅटिंग पाहायला मिळते रोहितच्या स्वरूपात. मला वाटतं चांगला टप्पा. दोन चेंडू मध्ये 10 धावा गमावलेल्या आहेत.
बिना गळ्याच्या मोबदल्यात हे स्वरूप आपल्याला जिंकण्यासाठी ठेवायचं आहे. मात्र 6 चेंडूचा आणि 26 धावांचा हा ठोकमबाजी आहे. पुन्हा एकदा तो टप्पा दिलेला आहे, ज्याच्या दिशेने बॉल जातोय, परंतु आणि 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेच्या मागे 3 धावा उत्सुकपणे पूर्ण झालेल्या आहेत. 3 चेंडूने 13 धावा मिळवलेल्या आहेत बिना गळ्याच्या मोबदल्यात. अपूर्वी यश स्वरूपात स्ट्राईकला टोळण्याचा प्रयत्न मात्र आणि मात्र घोषित स्वरूपात पण हात फिरवताना एकच धाव आणि 4 चेंडू आणि 14 धावांचा ठोकला आहेत. तत्पूर्वी अंतिम आणि शेवटच्या षटकातील 2 चेंडू आणि 12 धावा. मला वाटतं 2 षटकाराची बाजी करावी लागेल जिंकायचं असेल तर आंबेडकर या संघाला. बघूया तत्पूर्वी अटातटीचा सामना चाललाय, आपल्याला आनंद मिळतो पाहायला. बघूया प्लेला आणि होऊन टोळाचा प्रयत्न, परंतु जे ड्रॉप झालेला आहे, परंतु काय 2 धावा पूर्ण झालेले आहेत. बघूया जर हा चेंडू नेच्या स्वरूपात जर षटकार गेला तर फायदा मिळतो आंबेडकर या संघाला. आणि उंच टोळाला आहे, परंतु जे काय होत नाही आणि जीत आणि पराजित सुद्धा संघाचा मंडळातर्फे हार्दिक असं अभिनंदन.